बरं आहे का रे सुहास आता? आला. तुला येतच सुहास नाही पण. सुहास बरा आहे आता? या वर 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 करणार. सिद्धी कॅमेरा उलटा झाला ना. आणि उलटा बैस. भिंतीकडे तोंड कर तिकडं. लाईटकडं. सर्वांना गुड इव्हनिंग. आज नोट्स काढण्याला वेळ नाही मिळाला. आज जो आपण टॉपिक घेतोय पंक्च्युएशन मार्क्स, हा पाचवीच्या ज्या स्कॉलरशिपचे 9 पेपर याच्या आधीचे पाहिले 2017 पासून, प्रत्येक वर्षी यावर एक प्रश्न आहेच. त्यामुळं खूप महत्वाचा टॉपिक आहे. 1 मार्क आपला फिक्स होईल स्कॉलरशिपच्या दृष्टीने. आणि सोपा पण आहे, ते फार अवघड टॉपिक नाहीये. अजून जॉईन होतच आहात.
ओके. तर पंक्च्युएशन मार्क्स असे 6 प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात. काय रे? बोलायचंय काही? मग त्यामधला आपण सध्या पहिला बघूयात, कॅपिटलायझेशन. म्हणजे अक्षर कॅपिटल कधी करतात त्याबद्दल. कधी होऊ शकतात अक्षर कॅपिटल? सांगा. लिहित असताना आपण कॅपिटल लेटर कधी लिहितो? हा, सर्वात पहिले. सर्वात पहिले वाक्याच्या सुरुवातीला. ओके, अजून? अजून कधी लिहिलं जातं? एक त्यांनी सांगितलं वाक्य सुरुवात जिथून होती तिथे. त्यानंतर इंग्लिशमध्ये आपल्या स्वतःबद्दल जेव्हा आपण आय वापरतो, हा आय कुठं जरी असला वाक्यात तरी तो कॅपिटल राहील. ओके. एकतर वाक्याच्या सुरुवातीला, आणि जर कुठं आय आला मध्ये तर तो आय. आय नेहमी कॅपिटल लिहायचा कुठेही. त्यानंतर वाक्यामध्ये जर एखादं नाव आलं तर ते नाव सुद्धा, त्याच्या नावाची सुरुवात कॅपिटलनी होती. आणि जर एखादा काही शॉर्ट फॉर्म आला जसा BTS, हे BTS कॅपिटल येईल. ओके. तर एवढं सगळे नियम कॅपिटलचे होते. सगळ्यात आधी वाक्य सुरू होत असताना ते अक्षर कॅपिटल होईल. दुसरं, आय जर कुठे असेल तर ते कॅपिटल होईल. त्यानंतर जर एखादं नाव आलं तर ते नाव सुद्धा, नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल होईल. आणि जर काही शॉर्ट फॉर्म असेल तर तो कॅपिटल होईल. अशा पद्धतीने कॅपिटल आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं आहे कॉमा. माहिती आहे आपल्याला त्याचं चिन्ह. हा कॉमा कधी कधी लागतो सांगा? वैष्णवी? तर ते and वापरायचं कॉमा लागतो. काय? and म्हणजे आणि and तेव्हा लागतो कॉमा. अच्छा, अँडच्या आधी कॉमा असतो. ओके. फक्त एकदाच असतो का? नाही, हा. म्हणजे and नाही लिहायच्या जागी ते पण वापरतात. अँडच्या ऐवजी कॉमा? नाही. and पण थोडस बरोबर. वापरतात, कॉमा पण वापरतात. ओके, थोडं बरोबर म्हणता येईल याला. अजून कोणी कॉमा बद्दल? किती वापरलेत क्लासमध्ये आपण? कॉमा कधी वापरला जातो?
हा, जेव्हा खूप सारे नाव असतील तेव्हा. खूप सारे नावं असतील तेव्हा. खूप सारे सेम प्रकारच्या गोष्टी असतील तेव्हा त्यांना सेपरेट करण्यासाठी कॉमा वापरतात. आणि जसं आणीच्या आधी दोन वाक्य जर आणि किंवा अजून काही असे जोडल्या गेले असतील तर तेव्हा सुद्धा कॉमा वापरला जातो. आतापर्यंत आपण कॅपिटलायझेशन कधी करतात ते पाहिलं, कॉमा कधी वापरतात ते पाहिलं. आता तर सगळ्यात सोपं फुल स्टॉप. हा, सर जेव्हा वाक्य संपत तेव्हा. वाक्य संपतं तेव्हा. थोडस अजून बरोबर उत्तर सांगता येईल? थोडस चुकलं हे उत्तर. कशात? बरं, मी एक वाक्य सांगतो, ते संपल्यावर फुल स्टॉप देतात का ते बघ. तू कुठे चालली? हे एक वाक्य मी सांगितलं, तू कुठे चालली. सर ते प्रश्नचिन्ह लागतो त्याच्यानंतर. तू आता म्हणली वाक्य संपल्यावर फुल स्टॉप द्यायचा. वाक्य सर संपल्यावर उत्तर संपल्यावर. सॉरी. उत्तर. हा. अजून थोडस दुरुस्ती आहे याच्यात. ना वाक्य ना उत्तर. वाक्य संपल्यावर ठीक आहे, पण त्याच्या आधी काहीतरी लावावं लागेल आपल्याला. प्रभास, वाक्य संपल्यावर. आता मी सांगितलं ना, तू जेवला का? परत तिलाच विचारायला पाहिजे होतं. तू जेवला का हे वाक्य जर का हा. संपलंय तर मग तिथं फुल स्टॉप लागेल का? नाही. मग आता तू म्हणला वाक्य संपल्यावर फुल स्टॉप लागतो. एकदम साधं उत्तर आहे. साधं वाक्य ज्याच्यामध्ये प्रश्न नाही किंवा काही फार मोठी भावना आपली महत्वाची अशी, मी जिंकलो. आता हे जे मी जिंकलो आहे यामध्ये सुद्धा फुल स्टॉप नाही लागणार. किंवा आम्ही जिंकलो, आमची टीम जिंकली, असं जर वाक्य असेल तर तिथे फुल स्टॉप नाही लागणार, क्वेश्चन मार्क पण नाही लागणार. मग काय लागेल ग? सर क्वेश्चन मार्क नाही. आम्ही जिंकलो, प्रश्न थोडीच आहे. सुहास, बोल. चालू केलाय ना माईक, बोल ना. सर वाक्य संपल्यावर. आत्ताच सांगितलं, नुसतं साधं वाक्य संपल्यावर, ज्याच्यामध्ये ना प्रश्न असेल ना काही महत्वाची भावना असेल, असं जर असेल तेव्हा फुल स्टॉप लागतो. बोलायचंय? सर उत्काळ वाचन. व्हेरी गुड. एक्सक्लेमेशन उद्गारवाचक वापरले जाईल आम्ही जिंकलो तेव्हा. सर तुम्ही अं, काय रे? सर तुम्ही प्रणवचा नंबर ना त्याला तुम्ही मिटला हातावर. आता नाही आला, नाही प्रणव अजून. मेसेज करेल तुला. बर. आतापर्यंत आपण कॅपिटल कधी करायचं, कॉमा कधी वापरायचा, फुल स्टॉप कधी वापरायचा, या गोष्टी पाहिल्या. आता
क्वेश्चन मार्क कधी वापरायचा? क्वेश्चन मार्क हे पण सोपंच आहे. यश, सर माझा क्लास बार बार बंद पडायला. जिथं कव्हरेज जास्त असेल अशा रूम मध्ये बस, किंवा मस्त बाहेर बस, लाईट जर असेल बरं. व्यवस्थित तर. हम्म, बोल श्रेय. सर तो प्रश्न तेव्हा जेव्हा प्रश्न विचारला प्रश्न जाईल, असतो. जेव्हा त्या वाक्यामध्ये प्रश्न असेल तेव्हा प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क वापरलं जाईल. अं, जसं जगदीश क्लासमध्ये आला, आला का, असा पण प्रश्न होऊ शकतो हा पुढे. जगदीश क्लासमध्ये आला हे वाक्य आहे, पण त्याच्या पुढेच आला का असं जर का काही विचारलं जात असेल तर तोही प्रश्न असतो, तिथं प्रश्नचिन्ह वापरलं जाईल. त्यानंतर आहे एपॉस्ट्रॉफ. हे सुद्धा आपण खूप वापरलेले आहेत. अक्षरांच्या वर उलटा कॉमा, हे कधी वापरतात? आला रे प्रणव, यायला लागला. एपॉस्ट्रॉफ कधी कधी वापरतात? सर जास्त मोठं वाक्य असलं तर. हे ते नवीनच काढलं तू. सर एकदा पुस्तकात पाहिलं तर. नाही. आत्ता जे आपले 75 शब्द झालेले आहेत सगळ्यांचे पाठ तिसरीवाल्यांचे, त्यात बऱ्याच शब्दांमध्ये तो एपॉस्ट्रॉफ लागलेला आहे आणि त्याचं पुढे मी शब्द व्यवस्थित सांगितलेला आहे किंवा करून. बघा जरा काय आहे ते. हा, सर जेव्हा वाक्यामध्ये शब्द येतो तेव्हा लागते. काय काय? जेव्हा वाक्यामध्ये एखादा शब्द येतो तेव्हा. वाक्यामध्ये शब्द येतो तेव्हा नाही. can can't. प्रभास, जर कोण बोलत असेल तेव्हा. काय? जर कोण बोलत असेल तेव्हा. नाही, तेव्हा असं अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह वापरतात. शिवम, सर काही कशाच्या बद्दल आहे का विशेष माहिती नाही. सांगताना. हा जो कांट आहे याचा पूर्ण शब्द काय? कांटला पूर्ण काय वाचतो आपण? हा, सर कॅन नॉट. कॅन नॉट, CAN. आणि OT, कॅन नॉट. पण याच्यामधलं लिहिताना बऱ्याचदा हे O आणि हे N असे दोन अक्षर लिहिल्या जात नाहीत. त्यांच्या ऐवजी जर काही अक्षर
लिहायचे नसतील तर त्यांच्या ऐवजी हा ॲपॉस्ट्रॉफ लावतात. अजून ॲपॉस्ट्रॉफ कधी लागतो? काय हा शब्द? OM, ओम ॲपॉस्ट्रॉफ यस. हे कधी लागल प्रणव? सर वॉन्टला हा, वॉन्टला ऐकू नाही राहिलं. ओम ॲपॉस्ट्रॉफ यस. हा ॲपॉस्ट्रॉफ या शब्दाचा अर्थ काय? ओम्स, ओमचे. जेव्हा कधी कोणत्या व्यक्तीचं सांगायचंय तेव्हा पण ॲपॉस्ट्रॉफ लावतात. चौथी ब मध्ये जेव्हा माझ्याकडे तिसरी बला का दुसरी बला होतात तेव्हा आपण एक घरी प्रश्न दिला होता ॲपॉस्ट्रॉफ बद्दल. आठवतोय? जसं आता मी लिहिलं होतं, ओम आणि ॲपॉस्ट्रॉफ यस, ओम्स. तो ॲपॉस्ट्रॉफ यस म्हणजेच, पण कधी कधी आपण जर क्लास असेल तर त्याच्या पुढे नुसता ॲपॉस्ट्रॉफ दिला जातो, शेवटी देतात. काय उपयोग आहे हा शेवटी का बरं आहे? इथं यसच्या आधी आहे आणि इथं यसच्या नंतर दिले जातो. आठवतंय असं आपण घेतलं होतं एकदा. नंतर का आहे हे? क्लास भरपूर मुलांचा असतो, अनेक वचन जेव्हा असतं तेव्हा ॲपॉस्ट्रॉफ शेवटी लावतात. अशा पद्धतीने आपण हे वरचे 5 बघितले, कॅपिटल, कॉमा, फुलस्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफ आणि आता लास्ट आहे एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन एक उभी रेष आणि हे जेव्हा खूप काहीतरी वेगळंच असेल, बाप रे, किंवा मी आता जसं म्हणलो होतं आम्ही जिंकलो, तेव्हा हे एक्सक्लेमेशन वापरलं जातं. काय रे? सर तुम्ही क्लास रेकॉर्ड करायले का ग्रुपवर पाठवा ना. नाही, आता तू उशिरा आल्यामुळे मी नाही पाठवणार. चालेल, पाठवेल मी. त्याचं युट्यूबवर बनवणार आहे, पण अजून बनलं नाही. कालचं बनवत होतो मी. हे करेल लवकरच. तर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे जेव्हा काही फार महत्वाची अशी एकदम सडन गोष्ट घडती तेव्हा आपण तो एक्सक्लेमेशन मार्क वापरतो. हा, ते मनातल्या भावना असं काहीतरी ते व्यक्त करते तेव्हा पण लावते ना. हा.
आता आपण यावर काही प्रश्न बघूयात, जे मी जसं म्हणलं होतं की या प्रत्येक गोष्टीवर किमान एक एक प्रश्न दरवर्षी आलेला आहे. तर 2017 पासूनचे प्रश्न आपण सुरू करूत आता. वाचा. कोण वाचेल? हा. गेला आता बाकी Choose the correct पंक्च्युएशन मार्क. petition mark for the given sentence. It's 5 o'clock. हा. यामध्ये इट्स 5 o'clock यामध्ये या चार पैकी काय वापरावं लागेल आपल्याला अजून? Apostrophe. कुठे वापरायचं आहे? ओच्या पहिले ओच्या नंतर. नंतर. का बरं रे? हे मी बघितलं होतं. बघितलेलं होतं. ओके. जसं मी आता कॅन नॉट दाखवलं होतं तसंच क्लॉक हा शब्द आहे आणि ओ आणि क्लॉकच्या मध्ये त्याचा पूर्ण काय शब्द आहे तो मलाही पण नाही माहिती. आपण नंतर गुगलवर सर्च करू. ओ क्लॉक हा इथे आपल्याला ओच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफ वापरता येईल, म्हणजे हा ओ शब्द पूर्ण काही जो असेल तो वापरला जाईल. गुड. तर याचं उत्तर होतं ॲपॉस्ट्रॉफ. नेक्स्ट. आता याच्यामध्ये प्रश्न वाचता पण आला पाहिजे. या प्रश्नात सांगितलंय मेन्शन्ड ईडी. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये होतं काय वापरणार आहोत आपण, कधी वापरणार आहोत, आणि इथे वापरलेलं आहे, जे चिन्ह वापरलेलं आहे ते कोणतं? हे जे काय चिन्ह वापरलेलं आहे, आता दुसऱ्यांना चान्स. हे जे चिन्ह वापरलेलं आहे ते कोणतं आहे? कॉमा आहे का? क्वेश्चन मार्क असेल ना? का अजून काही? काय ग, नुसतं मान हलवायली? क्लिक कर. हा, कर ना. नाही होते? बरं, जाऊ दे. रिद्धी. एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन मार्क. गुड. ओके. अजिंक्य, पुढचं तुला दिला. आत्ता दिसलं तुझा राईज हँड झालेलं. हे होतं एक्सक्लेमेशन मार्क. 2018 मध्ये आलेला प्रश्न. नेक्स्ट. हा पण सोपा आहे. अजिंक्य. अजिंक्य. यामध्ये इथलचा शब्द जरी नुसता बघितला तरी लक्षात येईल काय आहे ते. या बॉक्समध्ये याच्यापैकी कोणतं चिन्ह नाही वापरलेलं? क्वेश्चन मार्क इथे आहे.
तुषार, तुषार, तिसरे नंबरचं सर. तिसऱ्या नंबरचं काय म्हणतात रे? हे आहे सेमिकोलन. नेक्स्ट, थोडा असाच कॉपीच अशी होती ही या पेपरची. याच्यामध्ये आहे पंक्च्युएशन मार्क वापरायचा आहे आपल्याला. याच्यापैकी काय वापरावं लागेल? आणि वाक्य आहे डज शी गो टू स्कूल. जर डज आलं तर ती शाळेत जाती का? अजिंक्य, वापरायचं काय त्याच्यातलं चिन्ह कोणतं वापरलं जाईल? श्रावणी, सर क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क, प्रश्न. गुड. नेक्स्ट, जे अंडरलाईन केलेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये या चारपैकी कोणतं चिन्ह वापरणार? व्हॉट्स युअर नेम? भक्ती, काय वापरायचं? पहिलं. पहिलं क्वेश्चन मार्क. शिवम विचारल्यावरच कर. छान, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, हे चिन्ह कोणतं? ज्याला अंडरलाईन केलेली आहे हे चिन्ह कोणतं? हा, एक्सप्लेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क. नेक्स्ट, हा, आता हा प्रश्न सांगायचा आहे. बघूयात कोण सांगेल. याच्यामध्ये कॅपिटलायझेशन बद्दल प्रश्न आहे आणि किती चुका आहेत या वाक्यात ते सांगायचं आहे. कॅपिटल वाक्य म्हणजे जर वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल असतं, त्यानंतर आता मी नाही देणार. मी बघितलं मागचे 3 बोट. एकतर कॅपिटल उत्तर बरोबर होतं ग पण. हा, अच्छा बोल. मला ते नुसतं उत्तर नाही पाहिजे, कोणते 3 आहेत ते सांगायचं आता. ज्याला कोणाला सांगायचंय कोणते 3 आहेत ते सांगावं लागेल. स्वराज, हाऊ मिस्टेक मेनी मिस्टेक्स ऑफ मी सांगितलं ना, आता या वाक्यामध्ये फक्त 3 मिस्टेक कोणत्या आहेत ते सांग. शिवम, राजू राजूची Walking. मिस्टेक आहे का? सॉल्व करायचं का त्याला?
हाव नाही. सांगा 3 कोणत्या मिस्टेक आहेत? कोणत्या रे? विथ सांगायचंय? क्लिक कर. आठवीला आहे ना? होत नाहीये? पण राजू म्हणा. सिद्धी क्लिक नाही होते का? How many mistakes of विहान what a girl likes Smita working in a shop. यामध्ये 3 मिस्टेक आहेत कोणत्या? विहान, स्वरा, What a Samita. का बरं? मला नाही माहित. हा? मला नाही माहित. आता तू सांगितलं ना. व्हॉट A नंतर? Samita. A ए Samita. स्मिता. व्हॉट ए आणि स्मिता. वाक्याची सुरुवात व्हॉट पासून होतीये म्हणून डब्ल्यू कॅपिटल पाहिजे होतं. त्यानंतर इथं एक्सक्लेमेशन मार्क आहे. हे वाक्य इथं संपतं. इथून दुसरं वाक्य सुरू होतं म्हणून अ पण कॅपिटल पाहिजे होतं. आणि स्मिता हे नाव आहे त्यामुळे ते सुद्धा कॅपिटल पाहिजे होतं. अशा या 3 मिस्टेक आहेत. झाल्या इथेच पैसे. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. काही बोलायचंय कोणाला? जगदीश. तर तुम्ही आता हे कोणते शिकू लागले? काय ते आपलं पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क तुमच्या पुस्तकात पेज नंबर 60. कोणते? पेपर 2 पेज नंबर 60. रिद्धी सर ग्रुप पे वो क्वेश्चन डाले वो हाँ कल डालने बताना। वाला हूँ, लेकिन अब वो आंसर्स के साथ डाल रहा हूँ. आंसर निकाल के डालूंगा. ठीक आहे. सॉल्व करा आणि मग बघूयात. नंतर आन्सरचे उद्या पाठवेल वाटल्यास. अजून कोणाला काही